गोलंदाज तयार. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा यावेळेला पंच करत असताना एनफिल्डच्या डोक्यावरून पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना चौका ठोकलाय. गुड शॉट. हा फटका पाहायला मिळाला. विथ द बाउन्स हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. चौकार आता स्कोरबोर्डला सुरुवात. वेले संघाचा चांगला आगाज पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. डायरेक्ट हिट. जोरदार अपील आणि पंचांनी आता रेफर केलाय. सॉफ्ट सिग्नल आलेला आहे आउट. पंचांनी सॉफ्ट सिग्नल आउट दिलेला आहे मात्र आता रेफर केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी आपण पाहतोय धावबादसाठी. राकेश मुकादम मागच्या सामन्यामध्ये शून्यावर बाद झाला होता आणि इथे असं वाटू लागले ज्या पद्धतीने पंचांचा ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय आलाय तो आपण पाहतोय आउट आहे. मात्र इथून क्लिअर होणार. फलंदाज पोहोचलाय की आउट आहे ते. BTC अतिशय सुसज्ज असं हे लाईव्ह कव्हरेज भिवंडी टेनिस क्रिकेट रोहन तरे वरुण तरे आणि त्याच्या टीमनं या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे. आणि थोड्याच वेळात याचं उत्तर मिळेल की फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे. खरे तर सॉफ्ट सिग्नल जो पंचांचा आहे तोच ग्राह्य धरला जाईल. तर पंचांचा सॉफ्ट सिग्नल आलेला आहे फलंदाज बाद. आणि यस तिसऱ्या पंचाने आता क्लिअर देखील केलेला आहे. फलंदाज बाद आहे. क्रीजमध्ये कुठल्या प्रकारे बॅटर दिसतच नाहीये. फ्रेममध्येच दिसत नाहीये आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद. डायमंड डकचा शिकार यावेळेला राकेश मुकादम पुन्हा शून्यावर बाद झालाय. ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील तो शून्यावर बाद आणि या मॅच मध्ये देखील शून्यावर तो बाद. यावेळेला लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला बीट करत असताना बॉल सीमा पार. भावेश थलेच्या बॅटमधून येतोय हा चौकार. दुसरा चौकार या ठिकाणी आपण बघतोय. भावेशच्या बॅटमधून मोठ्या मॅचमध्ये तो चांगला खेळ साकारत असताना राकेश शून्यावर बाद झाले. आता नवीन बॅटर भारत म्हात्रे मागच्या सामन्याचा हिरो. चांगला खेळ त्यानंही साकारला होता. डावखुऱ्या हाताचा शैलीदार बॅटर. त्याच्यामुळे ही भागीदारी फार महत्त्वाची असेल. गावदेवी स्पोर्ट वेले संघाच्या चांगल्या रन्स इथून जर लावायच्या असेल बोर्डवरती तर या दोन खेळाडूंना चांगला खेळ साकारावा लागेल. यावेळेला बॅटची आतली कडा होती. डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक पलटवार केला नीरजनं. धावसंख्या 8. पॉवर प्ले मध्ये 2 चौकार आतापर्यंत आणि 2 डॉट बॉल पाहायला मिळाले ज्यामध्ये एक रनआउटची विकेट होती. डायरेक्ट हिट लगावला होता शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरनं. थोडंसं बदल आता फिल्डिंग मध्ये एक डीप मध्ये मिड विकेट आणि एक लॉंग ऑन तैनात केला. आणखी एक वेगवान चेंडू. तेज सर्रार बॉल. गोवे संघाचे देखील पाठीराखे आता मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. मात्र मागच्या सामन्यामध्ये भरोडीचे पाठीराखे आपण बघितले फार मोठ्या संख्येने मैदानावर होते. डॉट बॉल आलाय भावेश थलेच्या विरोधात. चांगली गोलंदाजी. 2 चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक केला जातोय नीरजच्या माध्यमातून. यावेळेला फ्लिक केला. चांगला फटका. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल. एकच धाव इथे मिळेल. स्कोर पुढे सरकत असताना पॉवर प्ले संपल्यानंतर आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती लागल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना
गावदेवी स्पोर्ट वेहेले बी. गावदेवी स्पोर्ट वेहेले अ संघाचा आता आव्हान या स्पर्धेतून संपलंय. या अगोदरचा सामना काय बॅटिंग केली विजयनं, जबरदस्त तुफानी खेळ. एक वादळ आलं होतं मैदानावर अक्षरशः श्री सिद्धिविनायक क्रीडांगण अंजूर येथे, आणि त्या वादळाला शांत करता आलं नव्हतं गोलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट वेहेलेला, आणि भरोडी संघाला एक हाती विजय मिळून दिला. सेकंड ओव्हरसाठी विवेकचा वापर केला जातोय. कॅप्टननं सांगितलं गोवे संघाच्या की सीझन एवढी चांगली आतापर्यंत राहिली नव्हती गोवे संघासाठी, मात्र यावेळेला चांगला खेळ या स्पर्धेमध्ये विशेषतः गोवे संघाने केलाय. दरम्यान गोवे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. अजय म्हात्रे, जून अंदुरकी आणि नील काटेकर जून अंदुरकी यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा येतात. त्यांचंही आपण या स्पर्धेमध्ये करूया स्वागत. विवेक सेकंड ओव्हरला सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं. हनुमान सध्या आपण पाहतोय लॉंग ऑफला फिल्डिंग करतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर एक आहे. पहिलाच बॉल अक्कू टप्प्याचा पंच केलाय. पुन्हा इनफिल्डला क्लिअर करत असताना बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला बॉल वेगानं सरकलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. रनआउटची संधी पंचांनी आता रेफर केल्या. तिसऱ्या पंचांची मागणी इथे आता पुन्हा करण्यात आलेली आहे. भावेश थले डेंजर एंडला धावत होता. दुसरी धाव पूर्ण आहे की फलंदाज धावबाद आहे हे आता आपल्याला बघायला मिळेल. येस, आणि पंचांचा इशारा आलाय. वन बाउन्स फॉर द ओव्हर. पहिल्याच बॉलवर नॉट आउट आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. वन बाउन्स फॉर द ओव्हर. आता गोलंदाजाला या ठिकाणी सूचना दिलेली आहे अंपायर्सनं की यापुढे आणखी एखादा बाउन्सर आला तर तुला दंडित केलं जाईल. स्कोर पुढे सरकत असताना 2च्या सहाय्यानं धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 11 धावा. चांगली टोटल बनवावी लागेल वेहेले बी संघाला. पुन्हा अक्कू टप्प्याचा बॉल. पंचांचा आता इशारा आलेला आहे. इट्स नो बॉल. सेकंड बाउन्सर. लगातार दुसरा बाउन्सर पाहायला मिळालाय. या अगोदरच पहिल्या बॉलवर सूचना दिली होती. एक बाउन्सर तुझ्या षटकामधील पूर्ण झाला. मात्र गवडी सर, आता नियमांमध्ये थोडंसं बदल झालाय. ते नियम फक्त IPL साठी आहेत. आता एका षटकामध्ये गोलंदाज 2 बाउन्सर टाकू शकतो. ते IPL पुरता आहेत. येस, आंतरराष्ट्रीयमध्ये अजूनपर्यंत त्याची दखल घेतलेली नाहीये. ते इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आहे, तोही IPL पुरताच मला वाटतं आहे, आणि तो कदाचित इंटरनॅशनल मध्ये न आलेलाच बरा. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय अक्कू टप्प्याचा होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्मॅश केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल बॉर्डरलाईनच्या पलीकडे. भावेश सले आज कॅप्टन नॉक खेळत असताना गुड शॉट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय ओव्हर द विकेटनं. यावेळेला फटका फसतोय. बॉल हवेमध्ये. भावेशची विकेट धोक्यात आहे. कीपरनं कॉल दिला. मी घेतोय कॅच. सुमितनं पकडलाय झेल. संपुष्टात येतोय भावेशचा खेळ. फलंदाज बाद. विकेट या ठिकाणी मिळाली. आपण पाहतोय धावसंख्या
न्यू बॅटर एंटर होतोय अल्पेश भोईर. विवेक पुन्हा एकदा सज्ज होत असताना थोडसा रनवेमध्ये चुकत असताना त्या ठिकाणी 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मात्र मोठी विकेट मिळाली आहे ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ हा चेंडू यावेळेला सोडून दिला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. स्वेअर मारा पाहायला मिळाला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या 17 या आकड्यावर. स्पीडअप करायचं बघा ऑर्गनायझिंग कमिटीकडनं आता ती सूचना पुन्हा आमच्यापर्यंत आली आहे. 17 धावा धावफलकावर. सेमीफायनलचा हा सामना जो जिंकणार तो फायनलमध्ये प्रवेश करेल. अल्पेश भोईर आहे समोर. हो इथे मात्र आपण पाहतोय खांद्याचा खूप चांगला वापर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. स्वेअर मारा सातत्याने आपण पाहतोय. खूप चांगली मसल गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खांद्याचा खूप चांगला जोर पाहायला मिळाला आहे गोलंदाज विवेकच्या माध्यमातून. हार्ड लेंथला विशेषतः हिट करतोय आणि बऱ्याचदा आपण पाहिलं हार्ड लेंथला जेव्हा तुम्ही बॉल हिट करता तेव्हा मिसटायमिंग होण्याचे चान्सेस असतात आणि तोच प्रयत्न विवेकचा पाहायला मिळाला आहे आणि तिथे त्याला एक विकेटसुद्धा मिळाली भावेश तलेची. डाव सांभाळावा लागेल. डावाला स्थिरता द्यावी लागेल. यावेळेला चांगल्या लेंथवर बरोबर यॉर्कर लेंथ. काय गोलंदाजी केली. युवा गोलंदाज आहे मात्र मॅच्युरिटी गवळी सर परिपक्वता दिसून आली आहे गोलंदाजामध्ये. ज्या पद्धतीने लेंथमध्ये बदल केला. बाउन्सर आले हार्ड लेंथला बॉल आले आता यॉर्कर लेंथ पाहतोय. ही परिपक्वता फार महत्त्वाची होती आणि सध्याच्या घडीला विवेकच्या माध्यमातून ती पाहायला मिळाली आहे. स्कोर थांबलाय अक्षरशः 18 या आकड्यावर. पुन्हा सज्ज होतोय ओव्हर द विकेटनं. समोर अल्पेश आहे. स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळाला. बरोबर सुरुवातीला असं वाटतं की फुलटॉस होईल मात्र तदनंतर बॉल थोडासा स्विंग होत असताना आतमध्ये आला. निर्धाव चेंडू आणि याचबरोबर विवेकनं पुन्हा चांगला पलटवार केलाय. वाईड नो बॉल आल्यानंतर चांगला कमबॅक तो करून देत असताना सलगचा दुसरा डॉट आला. धावसंख्या 18 वरती स्थिर आहे. श्री गणेश बरोडे अगदी जवळून आता पाहत आहेत की कोणता संघ येणार आहे फायनलमध्ये. मॅच चांगली रंगेल मात्र इथून 40च्या वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल वेले बला. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल. शेवटचे 3 बॉल आले डॉट आणि याचबरोबर आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 18 रन आउट फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स इंटरव्हल. मला वाटतं जास्त वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि हे बऱ्याचदा होत असतं. कधी कधी मोस्ट ऑफ फास्टर्स बॉलर जे आहेत त्यांना इंजरीला भरपूर सामोरं जावं लागत असतं. बरेचसे गोलंदाज आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिले जे टॉप क्वालिटी बॉलर्स मात्र इंजरीमुळे भरपूर मॅचेस ते मुकले. जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला आपण पाहतोय तोही भरपूर वेळ टीमच्या बाहेर होता. इरफान पठाणच्या बाबतीमध्ये हे भरपूर घडलं. त्यानंतर आशिष नेहरा देखील असेल. मुनाफ पटेल हे असे दिग्गज गोलंदाज त्याच्या करिअरमध्ये आणखी विकेट्स त्यांना मिळाल्या असत्या मात्र ते भरपूर काळ बाहेर राहिले इंजरीमुळे. डेफिनेटली आणि कन्सिस्टन्सी आपण जर बघितली तर कपिल देव खूप चांगला फिटनेस त्याने मेंटेन ठेवला. झहीर खानचाही आपण नामोल्लेख करू शकतो. खूप जास्त मॅचेस तो कंटिन्युअसली खेळत गेला. फास्टर बॉलरचं जीवन फार कठीण असतं. बऱ्याचशा फास्टर बॉलरचं ओपिनियन आपण ऐकलं आहे. गवळी सर काय सांगाल ज्या पद्धतीने सातत्य टिकवलं कपिल देव सरांनी. नाही डेफिनेटली आपण पाहते फास्टर तो उल्लेख केला की फास्टर बॉलरना बऱ्याच वेळा इंजुरीला सामोरं जावं लागतं. सातत्याने इतका मारा करायचा त्याने इंजुरी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये कित्येक पाहते. पण एक उदाहरण मात्र आपल्याला देता येईल की कपिल देव यांच्यामध्ये खूप सातत्य बघायला मिळालं. जास्तीत जास्त खेळताना सुद्धा फिटनेस त्यांचा खूप चांगला बघायला मिळाला. मोस्ट ऑफ मॅचेस ते खेळलेले आहेत आणि विशेष म्हणजे आपल्याला वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये सुद्धा सिंहाचा वाटा ज्याने उचललेला आहे. 1983 वेस्ट इंडिजला कुठेतरी परावृत्त केलं होतं हॅट्रिकपासून. त्या सामन्यामध्ये कपिल देवने खूप चांगली कामगिरीसुद्धा केली होती. रिलायन्स कप 1987मध्ये सुद्धा कपिल देवची कामगिरी भन्नाट झाली होती पण आपण सेमीफायनलमध्ये पराभूत झालो. कारण मला आजही आठवतं आहे कपिल देवची विकेट्स माईक गॅटॅकने खरं तर स्वतःला तैनात ठेवलं वाईडिश मिड विकेटला आणि त्या ठिकाणी कपिल देवचा झेल घेतला. सामन्याला काळाटी मिळाली होती. आजही सामना आठवते वानखेडे स्टेडियमवरला आणि त्या सामन्याचं असं वैशिष्ट्य होतं की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्या सामन्यामध्ये बॉल बाय होते 1987मध्ये. ते एक वैशिष्ट्य होतं.
क्या बात आहे. 87ला बॉल बॉय आणि 89ला इंटरनॅशनल क्रिकेटर. हा खूप चांगला प्रवास होता सचिन तेंडुलकरांचा. खरं तर त्यांच्याविषयी खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु आपण मॅचकडे बोलूया. मॅच सध्या सुरू आहे. क्रुशल सामना सेमीफायनल सेकंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2023-24ची. अध्यक्ष चषक तुम्ही अनुभवतायत. केतन जितरे जे विद्यमान अध्यक्ष आहेत. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतोय चांगल्या लाईनवर पाहायला मिळाला. पडल्यानंतर झपकन आतमध्ये वळत होता. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता भारत मात्रेनं पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ साकारला. मला वाटतं 32 धावांची एक तुफानी इनिंग त्यानं साकारली होती. तशाच इनिंगची आता पुन्हा एकदा मी म्हणेल गरज असेल गावदेवी स्फोट वेले बीला. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. वॉल बॉलिंग आणि काय विकेट किपिंग पाहायला मिळाले बघा. एका हाताने बॉल कलेक्ट केला. अशा पद्धतीने जेव्हा बॉल लो राहतात तेव्हा किपरला कॅरी करणं डिफिकल्ट असतं, कलेक्ट करणं डिफिकल्ट असतं. जेव्हा बॉल कॅरी होत नसतात त्यावेळेला मात्र सुमितचं कौतुक करावं लागेल. लगातारचा दुसरा डॉट. राकेश पाटील सध्या गोलंदाजी करतोय. सेमीफायनलच्या ह्या मॅचमध्ये पूर्णपणे बांधून ठेवलंय गावदेवी स्पोर्ट वेहेले बीला. यावेळेला मोठा फटका फसतोय. मिसटायमिंग आहे. मिड विकेटला झेलची संधी आणि इथे मिस्टेक होणार नाहीये. फलंदाज बाद. भारत मात्रेला मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का टीम वेहेले बीला. आले नाही. पहिल्या सामन्याचा हिरो या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये ठरतोय झिरो. राकेशचं कौतुक करावं लागेल. 7 क्रमांकाची जर्सी परिधान करून तो सध्या गोलंदाजी करतोय. समोर डावखुरे हाताचा बॅटर राज थळे. यावेळेला थोडासा धीमा चेंडू पाहायला मिळाला. आणखी एकच धाव आता इथे जोडली जाईल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सेमीफायनलच्या लढतीमध्ये मोठ्या मॅचमध्ये मी म्हणेल बॅटर्सना थांबवलंय. हे बऱ्याचदा पाहायला मिळतं. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या किंवा IPL असू द्या, नॉकआउटच्या ज्या मॅचेस प्लेऑफच्या सुरू होतात तेव्हा लो स्कोरिंगच्या मोस्ट ऑफ मॅचेस होत असतात. आणि लो स्कोरिंग चेस करणंही डिफिकल्ट असतं, कारण त्या मॅचचा दबाव काही वेगळा असतो. तुम्ही लीग मॅचेसचा दबाव बघा आणि प्लेऑफचा दबाव बघा. तिथे बॅटिंग जशी सुरुवातीला बॅटिंग होते तशी होत नसते. बरेचसे प्लेयर दबावामध्ये असतात, अंडर प्रेशर ते खेळत असतात. त्याच्यामुळे मी म्हणेल आणखी काही रन्स इथे जोडल्या, 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला तर एक चांगली टोटल बनू शकते, फायटिंग टोटल बनू शकते. वेहेलेची यावेळेला व्हाईट बॉल. मात्र अल्पेशचं स्ट्रगल कंटिन्यू सुरू आहे. राजेंद्र पाटील सर आहेत सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्वेअर मारा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धाव येथे मिळेल. 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय MB घरत साहेब, एक क्रिकेटचे निस्सीम चाहते आणि त्यांचं स्वागत केलंय. जबरदस्त प्रहार. 6 धावा येतात. धमाकेदार षटकार. स्वैग से करेंगे सबका स्वागत. MB घरत साहब का करेंगे सिक्सर से स्वागत.
धावसंख्या 26 आहे धावफलकावरती. चांगला फटका पाहायला मिळाला. अल्पेश भोईर स्ट्रगल करत होता आणि अखेर एक सिक्सर पुन्हा त्याला ऊर्जा देणार, पुन्हा त्याचा आत्मविश्वास वापस आणणार या मोठ्या फटक्याने. यावेळेला जास्त बाहेर वळतोय बॉल. लाईन थोडीशी चुकीची होती. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर चेंडू टाकला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि तिथून थोडासा बाहेर निघत होता बॉल. एक्स्ट्रा धाव इथे मिळाली. धावसंख्या पुढे सरकत असताना धावफलकावरती 27 धावा 27. अल्पेश गायकवाड ज्या टोटलची आपण चर्चा करतोय त्या टोटलकडे आता वाटचाल पाहायला मिळाली आहे. 40च्या वर जर स्कोर झाला तर इथून फाईट बॅक केला जाऊ शकतो, कारण वेले बी संघाकडे चांगलं बॉलिंग युनिट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव इथे मिळेल का? कीपर एंडला थ्रो आलाय. खूप चांगली चालाकी बघायला मिळाली आहे, चतुराई बघायला मिळाली आहे विकेट किपर सुमितची. मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. चांगल्या रन्स आता या ठिकाणी जोडल्या जातात ह्या षटकामध्ये. दरम्यान गोवेगावचे प्रमोद पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल. सध्या गोवे संघ चांगल्या टचमध्ये पाहायला मिळाला. 2ने स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय 29 ह्या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. बाली ट्रॉफीमध्ये गतवर्षी चांगला खेळ याच गोवे संघाचा राहिला होता आणि तिथून खऱ्या अर्थानं गोवे संघाला जे सातत्य टिकवायचं होतं ते टिकवता आलं नाही. मात्र आता ह्या सीझनमध्ये पुन्हा एकदा सेमीफायनलपर्यंत जय हनुमान अर्थातच जय पारदेव गोवे संघ आपल्याला पाहायला मिळालाय. हर्षद 11 या नावानं संघ सध्या खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 29-29. बरोबर 10ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. मात्र इथून आता अंतिम षटकामध्ये किमान 12 ते 15 धावा, कमीत कमी 12 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 40+ हे पहिलं उद्दिष्ट असतं जेव्हा तुम्ही 4 षटकांची मॅच खेळता, तेव्हा 40च्या वर जाणं पहिला इंटेन्शन असतो बॅटर्सचा. तो टार्गेट जर पूर्ण केलात इथून तर मी पडेल गोलंदाजांना एक चांगली इकॉनॉमी मिळेल. चांगला एव्हरेजनं ते गोलंदाजी करू शकतील. समोर डाव्या हाताचा बॅटर राज आहे, राज थळे, आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय अल्पेश भोईर. राज थळेने एक मात्र चेंडू फेस केलाय. 1 धाव त्याच्या बॅटमधून डॉट बॉल खरं तर पाहायला मिळालाय. अल्पेशच्या बॅटमधून आपण आतापर्यंत विचार केला तर एक सिक्सर पाहायला मिळालाय. सुरुवातीचे 3 चेंडू त्याच्या विरोधातही डॉट आले. अनुज पाटील गोलंदाजी करण्यासाठी समोरच्या दिशेनं व्ही शेप मध्ये वॉड कॅच. जबरदस्त बॉडीला डाऊन करत असताना झेल पकडली नीरजनं. कॅप्टन आज सर्वत्र चमकलाय. पुढून नेतृत्व करत असताना फलंदाज बाद होतोय. आणखी एक धक्का वेले बीला. कमलाकरजी भोईर प्रेक्षकामध्ये कोणी असेल, मी आपणास विनंती करतोय गावदी अंजूरच्या वतीने आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच माजी सरपंच विष्णूजी पाटील आपणास ही विनंती, आपणही मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच दिलीपजी पाटील आपणही मान्यवर कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत. दिनेशजी पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत भरोडी आपणही कुठे असाल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय गावदेवी अंजूर आणि सन्माननीय केतन तरे साहेब, सुनील घरत साहेबांच्या वतीनं. आणखी एक विकेट घेतली तर 500 रुपयांचं प्राइज मिळेल. इथे काय घडले? फलंदाज बाद, विकेटचं पतन आणि 500 रुपये देखील आता इथे जिंकलेले आहेत. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलं. प्रमोद पाटील जे उद्योजक आहेत गोवेगावचे सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे 500 रुपये दिले जातील. हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं, विकेट हॅट्रिक. कारण अल्पेश आतापर्यंत विकेट हॅट्रिक झालेली नाही आहे. विकेट हॅट किती झालेले आहेत?
अनुज विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का बघायचं आहे. अनिकेत पाटील वेळे यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे आणि दुसरी विकेट हॅट्रिक ठरू शकेल अनुज ऑन हॅट्रिक. ओ हा बॉल यावेळेला मात्र आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर. ही लाईन फार मला वाटतं की गोलंदाज समोर आला आहे का. गोलंदाज समोर आलेला आहे त्यावेळेला पंच त्या ठिकाणी येस वाईट बॉल देत आहेत. जेव्हा जेव्हा आपण मिस्टेक कराल बऱ्याचदा आपण पाहिले बॅटर च्या समोर जेव्हा अंपायरच्या समोर जेव्हा बॉलर येत असतो तेव्हा बऱ्याचदा लेग बिफोरचे विकेट गोलंदाजाचे जात असतात. यावेळेला बॅटची वरची कडा आहे. क्षेत्ररक्षण चांगले पाहायला मिळाले. फाईन लेगला झेल पकडली फलंदाज बाद. आणखी एक धक्का वेल बी संघाला. काय झेल पकडले बघूया आपण रिप्ले मध्ये. बॅटची वर कडा होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अजय त्या ठिकाणी होता. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आज समीर क्षेत्ररक्षण काय झालेलं आहे जबरदस्त. आपण पाहतोय हर्षद 11 जय पारदेव गोवे संघाचं जे क्षेत्ररक्षण जे आहे ना ते ए दर्जाचं बघायला मिळतंय डेफिनेटली. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली फिल्डिंग कराल ना तेव्हा तुमचे गोलंदाज अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करतील. आज नीरज खूप ॲग्रेसिव्ह दिसतोय आणि कॅप्टन ॲग्रेसिव्ह असणं गरजेचंच आहे. आपण विराट कोहलीला बघितलं. त्यानंतर आपण बरेचसे कॅप्टन अगदी आपण विचार केला तर कूल कॅप्टनमध्ये MS धोनीचा नंबर येतो. मात्र ॲग्रेशन कॅप्टनमध्ये नेहमीच विराट कोहलीचा अव्वल नंबर राहिला. ओ फ्लिक करण्याचा प्रयत्न. ब्युटिफुल यॉर्कर. काय गोलंदाजी केली आहे. अफलातून गोलंदाजी अनुजच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सेमी फायनल सेकंड मध्ये गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या अनुजसाठी. कारण मोठ्या स्टेजवर सध्या तो चांगलं कार्य करत असताना धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 30. फक्त एक धाव त्यानं खर्च केली आहे. तीही व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव आली होती. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. बॉल सीमा पार. वाईड इस्ट लॉंग ऑन. बाउंड्री लाईन क्लिअर करत असणारा हा षटकार. सिक्सर या ठिकाणी पाहायला मिळालं आणि धावसंख्या सिक्सरच्या सहाय्यानं 36 या आकड्यावर. आणखी एक चांगला फटका. इथे गॅप नाहीये. थोडंसं फंबल झाला फिल्डर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा याही ठिकाणी इथे मिळाल्या. तिसरी धाव घेताना फलंदाज धावबाद आणि धावसंख्या आता एकंदरीत सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय 38 धावा सोडल्या गेल्यात. गावदेवी स्पोर्ट वेहले बीन आणि 39 धावसंख्येचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी हर्षद 11 गोवे संघाला असेल. चांगली बॅटिंग करत बघायला मिळाली. शेवटला प्रवीणच्या माध्यमातून एक षटकार. 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अल्पेशच्या बॅटमधून एक सिक्सर पाहायला मिळाला. चला तर काही सन्मान देखील आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. काही मान्यवर मंडळी आलेले आहेत त्या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया आणि जाऊया पुन्हा एकदा आपण डॉक्टर गवळी सरांकडे. तत्पूर्वी आपण छोटंसं संगीत ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. विष्णूजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत भरोडी संघाचे येतात. त्याचबरोबर ग्रामीण भिवंडी जी संघटना झाली होती त्याचे पहिले अध्यक्ष होते विष्णूजी पाटील. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आजही संकट मोचक म्हणून भूमिका पार पाडतायत श्रीगणी भरोडी संघासाठी. खूप चांगलं मार्गदर्शन आणि अजूनही ते रेग्युलर संघामध्ये खेळतायत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आज श्रीगणी भरोडी संघाचा अंदाज आगळावेगळा आहे.
आज त्यांचे पाठीराखे सुद्धा मोठ्या संख्येने आलेले आहेत, कारण अंतिम फेरीमध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. 39 धावांचं लक्ष्य आहे. दोन्ही पंच आमच्या मैदानात जात आहेत. पंच राजेंद्र पाटील आणि निकलेश बजागे खूप चांगली कामगिरी केलेली आहे. तिसरे पंच दिनेश भांबरे, तिघांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. GCI चॅम्पियन ट्रॉफी अध्यक्ष चषक 2023-24. तर पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि विशेषतः BTCच्या माध्यमातून अर्थात यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले जे हजारो प्रेक्षक आहेत, या सर्वांचं GCI चॅम्पियन ट्रॉफी अर्थात अध्यक्ष चषक 2023 आणि 24 मध्ये GCIचे विद्यमान अध्यक्ष आमचे केतनदादा तरे, त्याचबरोबर सुनीलजी घरात आणि संपूर्ण गावदेवी अंजूर ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. आपण पाहतात सेमीफायनल, इट्स अ सेकंड सेमीफायनल. यापूर्वी श्रीगणेश बरोडी संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. हर्षद 11, जय पारदेव गोवे विरुद्ध वेळे, गावदेवी वेळे, दोन संघामधील आपण मॅच पाहतोय. गावदेवी वेळे बी या दोन संघामधील सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. 39 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. पण बऱ्याचशा वेळेला ही जी धावसंख्या आहे समीर, या धावसंख्येमध्ये सुद्धा सामने आपल्याला इंटरेस्टिंग होताना दिसतील. कारण आस्किंग 100 आवश्यक धावगती जर आपण बघितली जवळपास 10च्या घरात आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर पहिलं षटक घेऊन येतोय राकेश. शॉर्ट आर्म फुलचा फटका, चेंडू सरळ जाईल मिड विकेटला, क्षेत्ररक्षकाला चकवतोय आणि चेंडू सरळ जातोय सीमा पार. 4 धावा. यष्टीरक्षक फलंदाज सुमित आणि कॅप्टन नीरज. सुमितचं क्षेत्र यष्टीरक्षण खूप जबरदस्त बघायला मिळालं. खूप चपळ आहे हा सुमित, यंगस्टर आहे. सुमित आणि धीरज अशी जोडी. याला मात्र एक चांगला टिपिकल पॉवर प्लेचा फटका, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, चेंडू स्ट्रेट लॉंग ऑन सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ऑन फायर. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेले आहेत. 39 धावसंख्येचा पाठलाग करताना अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी आज गोवे संघाचा अंदाज वेगळा दिसतोय. काय बॅटिंग केली होती नीरजने. 47 धावांची विस्फोटक विध्वंस खेळी कोणीच विसरू शकणार नाहीये. अध्यक्ष चषक 2023 आणि 24ची. या सामन्यामध्ये सुमित मात्र सकारात्मक खेळताना दिसते. पॉझिटिव्ह खेळी बघायला मिळते सुमित याची. राकेश राईट आर्म, यावर मात्र सरळ फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा पार. बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. चौकारांची तिकडी बघायला मिळते. चौकारांची तिकडी बघायला मिळते. सरळ लागोपाठ 3 चौकार लगावलेले आहेत. काय क्लास क्रिकेट बघायला मिळते सुमित द्वारा. याला फुल टॉस चेंडू सरळ जाईल एका टप्प्याने, स्ट्रेट लॉंग ऑफ सीमा पार. 4 धावा लागोपाठचा चौथा चौकार.
निर्णय येते, मात्र 4 चेंडूमध्ये 4 चौकार. क्लास क्रिकेट. आणि पाहू शकता आपण पहिला चौकार मिड विकेटला लगावला, दुसरा चौकार आपण बघितला लॉंग ऑनला, तिसरा चौकार वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि चौथा चौकार जो आहे तो स्ट्रेट लॉंग ऑफ. म्हणजे एक चौफेर फलंदाजी बघायला मिळते. राकेश यावेळेला चेंडू मात्र खाली राहतोय. अप्रतिम चेंडू, कमबॅक करतोय राकेश. चौ 16 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. 39 या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतोय. यावेळेला मात्र स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मात्र पूर्ण होते. सतरा धावा झाल्या 17. आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी खूप चांगली सुरुवात, कारण 39 या धावसंख्येचा पाठलाग करताना 17 धावा झालेल्या आहेत. म्हणजे आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. तब्बल या स्पर्धेचा विचार जर केला आपण, जीसीए चॅम्पियन ट्रॉफी अध्यक्ष चषक 2023-24, सूरज भोईर बापगाववरणे यांनी खास करून या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. ते एक आयोजक आहेत, सातत्याने किती वर्ष स्पर्धेचं आयोजन करतात. आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केलं जाते, जोरदार अपील. अगदी सिटेड बॅटेड स्ट्रोक खाली बसून स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्वीपचा फटका बघितल्यानंतर मला आठवण झाली रिलायन्स कप 1987ची. 115 धावांची खेळी केली होती ग्रॅम गुचने, आजही आठवतंय. आणि त्यापैकी जवळपास 70 ते 80 धावा स्वीपच्या माध्यमातून पटकावल्या होत्या ग्रॅम गुचने. सूरज भोईर बापगाव जे खूप चांगलं आयोजन करतात स्पर्धेचं, त्यांनी या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या. सूरज भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल लांब पल्ल्याचा षटकार. उपलब्ध करायचे खेळाडू कक्षामध्ये. षटकार आणि धावसंख्या वेग येतोय, वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 23. याला म्हणतात सांघिक कामगिरी. धीरजला संधी मिळाली, धीरजने आक्रमण केलं. सुमितला संधी मिळते, सुमितने आक्रमण केलेलं आहे. यालाच म्हणतात सांघिक कामगिरी. कारण सुमित पाहतोय आपण, सुमितने आतापर्यंत 4 चौकार आणि 1 षटकार लगावलेला आहे. प्रवीण याला पुन्हा फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे. चेंडू जाईल बॅक टू बॅक. हा दुसरा दर्जेदार षटकार. प्रवीणने खरं म्हणजे विकेट मेडन षटक हाताळलेला आहे आणि त्याच्याच गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला होता. क्रिकेट नाणेनिशीचा खेळ आहे, कारण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये एक मॅच आपण बघितली होती श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज, ज्या धनंजयाने विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आणि पुढच्या षटकामध्ये पोलार्डने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले. म्हणजे क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला जातं? ॲब्सोल्युटली सगळे चेंडू खेळलेले आहेत. धीरजला त्याने फक्त सहकारी पार्टनर धीरजने फक्त धावायचं आहे आणि धावण्याची संधी फारशी दिलेली नाही आहे. फक्त एकच धाव त्यापर्यंत पळून घेतलेली आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता. काय फरक पडत नाही सुमितला, पण पहिल्या षटकामध्ये काय बॅटिंग केलेली आहे. 29 धावा. पिंपला संघ 7 चेंडूमध्ये पराभूत झाला होता. प्रवीण लेफ्ट आर्म, हा चेंडू मात्र
जवळपास खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा कारण सोडून दिला होता. यष्टी रक्षकाकडून झाली चूक आणि त्याच्यावर एक धाव मिळते. 1+1 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 31. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅम्प्ट, पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र यश आलेलं नाही. धावसंख्या थांबलेली आहे 31. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. यावर मात्र स्लॉक केलेला आहे. जबरदस्त फाटका आणि चेंडू जाईल वाईडिश मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कमिटी मेंबर मयूर तरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. वेलकम. मयूर तरे यांचा शो आपण पाहणार आहोत. उपतालुका प्रमुख चषक कालवारच्या मैदानावर 23, 24, 25, 26 डे नाईट स्पर्धा पाहणार आहोत. क्रिकेटचा एक महासंग्राम जीसीच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहणार आहोत. 23, 24, 25, 26 डे नाईट. मयूर तरी आपण याचं मान्यवर कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. वन ऑफ द ग्रेट प्लेयर खारबाव, त्याचबरोबर म्हणजे कमिटी जीसी कमिटीचे ॲक्टिव्ह मेंबरसुद्धा आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. दोन धावांच्या आवश्यकतेमध्ये विजयी फटका कॅप्टन लगावतोय का बघायचंय. नॉस्टा करेनलाय धीरज, कारण 2 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकला सुमित आहे. 2 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक घेऊन येतोय. याला फक्त क्या बात आहे. सुमितचा खरं तर मी म्हणेन की प्रयत्न असावा की नीरजला संधी द्यायची विजय फटका खेळण्याचा, आणि तोच अंदाज बघायला. कारण या चेंडूवर सुमित सहजगत्या मोठा फटका खेळू शकत होता. फुलटॉस चेंडू होता. याला फक्त हलक्या हाताने चेंडूला ढकललेला आहे. मी सांगितलं होतं की सुमितला खरं तर कॅप्टनला विजय फटका खेळण्याची संधी द्यायची, आणि हे फार याला म्हणतात सांघिक भावना. हे पहा, याला म्हणतात सांघिक भावना. कॅप्टनला संधी द्यायची विजय फटका खेळण्याची. फुलटॉस चेंडू आणि स्विफ्टच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे, आणि त्याचबरोबर विजयी फटका खेळतोय संघ कॅप्टन, आणि आपल्या संघाला पोहोचवते अंतिम फेरीमध्ये. अभिनंदन. अभिनंदन गोवे संघाचं. हर्ष दिलेवान जयपादव गोवे संघाचं अभिनंदन, आणि हार्ड लक गावदेवी वेळे बी संघ.